अमोल आणि साक्षी हे नवीन लग्न झालेलं जोडपं पुण्यात एक शांत पण जुनाट बिल्डिंगमध्ये नवीन फ्लॅट घेतात. फ्लॅट मोठा, हवेशीर आणि सुंदर असतो, पण तिथं काहीतरी विचित्र जाणवतं. त्या घरात 3 दरवाजे असतात. 2 नेहमीच्या वापराचे असतात, पण तिसरा दरवाजा कायम कुलूपबंद असतो. जेव्हा अमोलने बिल्डिंगच्या लोकांना याबद्दल विचारलं तेव्हा सगळे नकारार्थी प्रतिक्रिया देतात. वॉचमॅन सुरेश मात्र सावध करतो, साहेब, तो दरवाजा कधीही उघडू नका, नाहीतर. तो पुढे काही बोलत नाही आणि घाईघाईने निघून जातो. साक्षी पहिल्या रात्रीच अडखळते आणि तिच्या डोक्याला मार लागतो. तिला एक स्त्रीचा अस्पष्ट चेहरा दिसतो, पण ती समजून घ्यायच्या आधीच तो गायब होतो. दुसऱ्या रात्री ती झोपेतून अचानक जागी होते, कारण तिला तिसऱ्या दरवाजामागून आवाज येतो. साक्षी, दरवाजा उघड. ती घाबरून अमोलला उठवते, पण तो म्हणतो, तुला भात झाला असेल, झोप आता. पण नंतर काही दिवसांनी अमोललाही स्वप्न पडायला लागतात. एका लाल साडीतल्या बाईचा चेहरा आणि ती सतत माझी मदत करा असं ओरडते. अमोलला संशय येतो आणि तो इमारतीचा इतिहास शोधायला लागतो. त्याला काही धक्कादायक गोष्टी कळतात. त्या घरात 20 वर्षापूर्वी पूजा नावाची स्त्री तिच्या पतीसह राहत होती. एक दिवस अचानक ती गायब झाली, पण तिचा मृतदेह कधीही सापडला नाही. पोलिसांना तिच्या पतीवर संशय होता, पण कोणताही पुरावा न सापडल्याने केस बंद करण्यात आली. अमोल आणि साक्षी ठरवतात की तिसऱ्या दरवाजामागे काय आहे हे शोधायचं. एका रात्री ते दोघं त्या दरवाजाजवळ जातात. हळूहळू कुलूप उघडतात. जेव्हा त्यांनी तो दरवाजा उघडला तेव्हा आत एक गडद भिंतीने बंदिस्त असलेली खोली असते. ते आत जातात आणि त्यांना एका भिंतीवर काहीतरी हलत असल्याचा भास होतो. साक्षी हळूच हात ठेवते आणि तिच्या हाताला कुजलेल्या शरीरासारखा स्पर्श जाणवतो. ती किंचाळते. ते भिंत फोडतात आणि त्यात पूजाचा मृतदेह सापडतो. ती तिथे जिवंत पुरली गेली. त्या मृतदेहावरून अचानक चेतवणारा आवाज येतो, त्याने मला जिवंत मारलं, त्याचा बदला घ्या. अमोल आणि साक्षी हे ऐकतात आणि त्यांना एक जुनी डायरी सापडते. त्यात लिहिलेलं असतं, पूजा गर्भवती होती. तिचा पती हे मूल नको होतं. पैशाच्या लोभामुळे त्याने तिला तिसऱ्या दरवाजामागे जिवंत बंद करून मारलं. आता पूजाचा आत्मा मुक्त होऊ इच्छितो, पण त्याआधी तिच्या पतीला शिक्षा हवी. अमोल आणि साक्षी पूजाचा मृतदेह पाहून हादरतात. त्यांना तिची डायरी मिळाल्यानंतर कळतं की तिचा पती अजूनही जिवंत आहे आणि सध्या मोठा बिल्डर बनला आहे. त्यांचा पहिला विचार असतो की पोलिसांना कळवावं, पण त्याचवेळी तिसऱ्या दरवाजातून एक वेगळी गोष्ट घडते. पूजाचा आत्मा स्पष्ट स्वरूपात त्यांच्या समोर येतो. ती म्हणते, माझ्या वेदना संपवा, मला न्याय द्या. अमोल आणि साक्षी थेट पोलिसांकडे जातात आणि सगळी केस समजावून सांगतात. पोलीस आधी विश्वास ठेवत नाहीत, पण जेव्हा ते त्या घरात येऊन भिंतीत बंद असलेला मृतदेह पाहतात तेव्हा संपूर्ण पोलीस खातं हादरतं. तपासात स्पष्ट होतं की पूजाचा नवरा विक्रांत मेहरा याने पैशाच्या हवसापोटी तिला मारलं होतं, कारण तिने काही महत्त्वाचे प्रॉपर्टी पेपर सही करायला नकार दिला होता. विक्रांत मेहराला अटक केली जाते. त्याच्या गुन्ह्याची बातमी न्यूज चॅनलवर झळकते आणि त्याच रात्री अमोल आणि साक्षी त्यांच्या फ्लॅटमध्ये असताना त्यांना एक शांत पण समाधानकारक आवाज ऐकू येतो, धन्यवाद. अचानक त्या तिसऱ्या दरवाजाचा आवाज होतो आणि बघता बघता तो स्वतःहून बंद होतो, कायमचा. पूजाचा आत्मा मुक्त झालेला असतो. प्रेम एक कथा, जिथे प्रत्येक कथा मनाला स्पर्शून जाते. कथेशी जोडले गेला असाल तर लाईक करायला विसरू नका. तुमचे विचार आणि भावना कमेंटमध्ये शेअर करा. नवीन कथा पाहण्यासाठी सबस्क्राईब आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. ही सुंदर कथा आपल्या मित्रांसोबत शेअर करा. प्रेम, भावना आणि आठवणी जिवंत करणाऱ्या कथा फक्त प्रेम एक कथामध्ये. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.